आशीर्वाद प्राप्त करून त्यांना गुरु महाराजांचा आज्ञा प्राप्त झाला की आणखी शिष्यवृत्तीला आंदोलन राबवायचं असेल तर ग्रंथ वितरण करण्यासाठी ते बाहेर पडले. आणि मग 2002 असे 3-4 वर्ष श्रीमद भागवतम, भगवद्गीता हे प्रभावाचे अनेक ग्रंथ महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यात अगदी नांदेड, नागपूर आणि पालघर, कोल्हापूर पर्यंत जेवढे काही 35 जिल्हे सगळ्या ठिकाणी जाऊन पुस्तक वितरण केलं. त्यानंतर प्रचार कार्यासाठी गव्हर्नमेंट इन्फॉर्मेशन सर्टिफिकेट 2005 पासून अनेक गावांमध्ये त्यांना प्रचार करत पाहिजे. अगदी आजही आम्ही पुढे प्रचाराला जातो तर बरेच लोक काही विचारतात तुमचे छोटे महाराज कुठे. तर बहुतेक पालघर जिल्हा, ठाणे जिल्हा, कल्याण या भागापर्यंत गावागावामध्ये हरिनाम कीर्तन ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपं कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरुं श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च. श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. जोरात सर्वांनी म्हणूया हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. आता प्रवचन संपेपर्यंत बोलायचं नाही. आता एवढं बोलून झालं ना, आता प्रवचन संपल्यानंतर बोलायला सुरू करायचं. ठीक आहे. मागे जे कोणी लहान मुलं असतील सर्व माता पित्यांना विनंती आहे सर्वांनी मुलांना शांत ठेवा जेणेकरून बाकीचेही कथा श्रवण करू शकतील. सर्वांना मागे आवाज जातोय मराठीत का हिंदी? हरे कृष्ण. तर आज आपण विक्रमगड शहरामध्ये हा भव्य सोहळा श्रीकृष्ण जन्माष्टमोत्सव साजरा करत आहोत. हे उत्सव जे आहे या भौतिक जगामध्ये
साजरे करण्याची एक विशेष संधी प्राप्त होते. कुठलाही उत्सव म्हटल्यानंतर त्यामध्ये 4 गोष्टी असतात. एक तर सजावट, दुसरी गोष्ट म्हणजे त्या उत्सवाबद्दल माहिती, कथा, प्रवचन. तिसरी गोष्ट म्हणजे कलियुगामध्ये कुठलाही उत्सव हरिनामाशिवाय पूर्ण होत नाही. म्हणून आता आपण 1 तास हरिनाम संकीर्तन करत होतो. हरिनाम संकीर्तन आणि कुठलाही उत्सव एका गोष्टीशिवाय पूर्ण होत नाही. तो म्हणजे कुठला? आपण शेवटी सर्व त्याचा आनंद घेणार आहोत. कुठली गोष्ट? प्रसाद, अन्नदान. तर सजावट, कथा, हरिनाम आणि प्रसाद, श्रील प्रभुपादांनी सुंदर पॅकेज जे आहे आपल्या सर्वांना दिलेलं आहे. तर हे उत्सव इथे साजरे करणे जेणेकरून आध्यात्मिक जगामध्ये तिथे नित्य उत्सव आहे, पण इथे अशा प्रकारचे उत्सव साजरे करून आपण भगवत धामाचं वारसा करतो. जसं आपण यात्रा करतो, कधी पंढरपूरची यात्रा, कधी वृंदावनची यात्रा, कधी अयोध्येची यात्रा. ह्या यात्रा आपण का साजऱ्या करतो? कारण ह्या यात्रा केल्याने आपली मोठी यात्रा बंद होणार आहे. बरोबर ना? यात्रा म्हणजे काय? बदलत राहणं, फिरत राहणं. तर आपण 84 लाख योनीमध्ये फिरतो आहोत, 84 लाख योनीमध्ये भ्रमण करतो आहोत. जर आपण ही पंढरपूर यात्रा, वृंदावन यात्रा केली, ती 84 लाख योनीची यात्रा बंद होणार आहे. छोटी यात्रा मोठी यात्रा बंद होण्यासाठी. तसे हे जे उत्सव आहे यासाठी साजरे करणे जेणेकरून भगवत धामात जाऊन नित्य उत्सव साजरा करण्याचा आनंद आपण घेऊ शकतो. आणि हे उत्सव साजरा करण्यासाठी भगवंत प्रकट होत असतात. भगवान श्रीरामकृष्ण प्रकट झाले नसते, जन्माष्टमी साजरी झाली असते का? नाही. श्री रामचंद्र प्रकट झाले नसते तर रामनवमी झाली असते का? नाही. नरसिंहदेव प्रकट झाले नसते, नरसिंह चतुर्थी झाले असते का? नाही. तर भगवान येतात ह्या तळावर कशासाठी? तर जयती जयती देव देवकी नंदनोया, जयती जयती ऋषी वंश प्रदीप, जयति जयति मेघ श्यामल कोमलांगो, जयति जयति पृथ्वी भार नाश सुंदर. भगवान महाराज कुलशेखर भगवानचं वर्णन करताना इतक्या सुंदर श्लोकामध्ये वर्णन करतायत की जय जयकार असं जयति जयति कोणाचा? देवकी नंदनोया. भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात कशासाठी येतात? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति, धर्माची ग्लानी झाली की भगवान येतात. परित्राणाय साधना विनाशाय दुष्कृता. पण त्याच्याही पेक्षा महत्वाचं आहे आपल्या भक्तांना आनंद देण्यासाठी. का? तर आपण सर्वजण जे आहे भगवानाचे अंश आहोत. बरोबर आहे? हे जे एकमेकांचं शरीर आपण एकमेकांच्या डोळ्याने जे बघतो हे शरीर माता पित्यांचा अंश आहे. जे एकमेकांच्या डोळ्याने बघतो आहोत ते माता पित्यांचा अंश आहे, त्यांची ती देण आहे. पण या शरीराला धारण करणारा जो जीव आत्मा आहे, कुणाचा देहांत झाल्यानंतर आपण काय म्हणतो? विचार खूप चांगले होते, गेले. कोण जातं? ज्याला 50, 60, 70 वर्ष आपण बघितलंय ती व्यक्ती समोरच आहे, तरी आपण म्हणतो गेले. कोण जात आहे? जीव, आत्मा निघून जातो. तो आत्मा जो आहे ममई अंश जीव लोक जीवभूत सनातन, सनातन काळासाठी जीव भगवानाचा अंश असल्याने हा जो आत्मा जो आहे हा इथला नाहीये. शरीर इथलं आहे, माता पित्यांचा अंश शरीर आहे, इथे मिळालेला आहे. पण जीव आत्मा जो आहे हा कुठून आलेला आहे? संत शिरोमणी तुकाराम महाराज सांगतात, आम्ही जातो आमच्या गावात आमचा राम राम घ्यावा. आम्ही जातो आमच्या गावा म्हणजे आपलं गाव कुठे आहे? कुठलं गाव? कुठलं गाव? सर्व कुठले आहेत ते? कुठून आले सगळे? विक्रमगड.
तर जेव्हा देहांत झाला की फोटो बनवला जातो नाही, आणि फोटोच्या खाली जेव्हा नाव लिहितात, काय लिहितात? स्वर्गवासी, वैकुंठवासी, कैलासवासी लिहितात. तिथे विक्रमगडवासी लिहितात का? आपण 50-60 वर्ष विक्रमगडमध्ये राहिलो, विक्रमगडवासी राहायला पाहिजे, नाही लिहित. काय लिहितात? वैकुंठवासी, स्वर्गवासी. म्हणजे जीव हा जो आहे आता निघालाय, 12वा झाला, 13व्याला गोड जेवण केलं आणि तो निघालाय कुठे? स्वर्गवासी. वैकुंठाला म्हणजे आपण इथले नाहीये. 50, 60, 70, 100 वर्षासाठी इथे तात्पुरते आलो आहोत आणि परत आपल्याला भगवत धामाला जायचं आहे. म्हणून भगवंत येतात या धरातलावर आणि अशा सुंदर सुंदर लीला करतात. कारण की जीव आत्मा जो आहे त्याचा स्वभाव आहे कुणीतरी आपल्यापेक्षा श्रेष्ठ त्यांच्याकडे आकर्षित होणार. म्हणून बघा, जर नाही भगवंताकडे आकर्षित झालो, फिल्म स्टारकडे आकर्षित होणार, स्पोर्ट्स स्टारकडे आकर्षित होणार, पॉलिटिशियन्सकडे आकर्षित, कुणाकडे तरी आकर्षित होणार. आत्म्याचा स्वभाव आहे. म्हणून भगवंत येतात आणि इतक्या सुंदर सुंदर लीला करतात जेणेकरून त्या लीलांकडे हा जीव आत्मा आकर्षित होईल. आणि मग भगवान तसं सुखदेव गोस्वामी भगवान श्रीकृष्ण प्राप्त होण्याचं दशस्कंदामध्ये सुंदर वर्णन करत आहेत. 5 वेगवेगळ्या प्रकारे ते स्तरावर ते वर्णन करत आहेत. एक तर जनन, वर्णन, वंदन, स्तवन आणि गमन, या 5 वेगवेगळ्या स्तरावर जे आहे सुखदेव गोस्वामी वर्णन करतात. पहिलं म्हणजे जनन, कशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण जनन, जन्म घेतात, प्रकट होत आहे. भगवान श्रीकृष्ण सर्वप्रथम आपल्याला माहिती आहे की वसुदेव देवकी यांना कंसाने जेलमध्ये टाकले. देवकीचा विवाह झाल्यावर कंस चुलत भाऊ आहे, देवकीच्या रथाचे 2 हातात घेऊन तो रथ हाकतो आहे. आणि तेवढ्या सर्व देवतांची स्वर्गामध्ये मिटिंग भरते. का मिटिंग भरते? की थोडा मांस आणि पोट एकदम कमी होतं. तर जिथे मिटिंग भरते, चंद्र, इंद्र, वरुण, सर्व देवतांची मिटिंग भरते की देवकी आणि वसुदेव यांचा विवाह झालाय. आता कंस रथ हाकतो आहे, एकतर सगळं गोड गोड चालत राहिलं तर भगवंत हे यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत परित्राणाचा विनाशाच्या दुष्कृता, दुष्टांचा संहार करण्यासाठी आले, धर्माची स्थापना करण्यासाठी आले. ते होणार तरी यांचा संसार जर असा थाटला आणि सगळं गोडी गोडी चालू राहिलं, भगवंत येतील कशाला? तेव्हा इंद्र, चंद्र, वरुण सर एकमेकांना सांगतात, तू जाऊन खाली काहीतरी गोंधळ घाल, जेणेकरून कंस आपल्या मूळ स्वरूपामध्ये. तर इंद्र चंद्राला सांगतो, चंद्र वरुणला सांगतोय, वरुण आणि कोणाला सांगतोय, कोणी कंसाच्या समोर जाऊन अडवायला तयार नाहीये. शेवटी ते काय करतात, ठीक आहे कोणी समोर जात नाही ना, ढगाच्या मागून आपण सांगून टाकू काय सांगायचं त्याने. आणि म्हणून ढगांच्या मागून आकाशवाणी होते, हे मूर्ख कंस, तुझ्या देवकीचा रथ हाकतो आहेस, त्याच देवकीचा 8वा पुत्र तुझा नाश करेल, तुझा वध करेल. जशी आकाशवाणी होते, कंसाचं प्रेम सर्व अगोदर देवतांना, सगळ्या असुरगणांना आश्चर्य वाटतं. कंस एक राजा आहे, एवढा शूरवीर, एवढा श्रेष्ठ आहे, आणि कुशल रथाचे 2 पकडले. तुम्हाला थोडं आश्चर्य वाटेल. आणि जसा तिथे घोषणा झाली, आकाशवाणी झाली, कंसाचं प्रेम संपलं. म्हणजे कधी कधी प्रेम जे आहे ना, हे हृदयापासून पण असतं आणि कधी कधी वर पण असतं. कधी कधी माणूस फार मनापासून असतो, कधी कधी फक्त गालातच असतो. नाही, हे प्रेम सुद्धा कधी कधी फक्त बाह्य स्तरावर. तसं कंसाचं प्रेम जे आहे बघा, या भौतिक जगामध्ये अनेक वेळेस, जसं एकदा एक माणूस जो आहे, मोठी कंपनी होती
कंपनीचा लॉस झाला, तो एकदम रस्त्यावर आला आणि बऱ्याच महिन्यानंतर त्याला मित्र भेटला. म्हणाला, अरे काय आजकाल दिसतच नाही. नाही म्हणे, मी माझ्या कंपनीचा लॉस झाल्यापासून मला एक सिद्धी प्राप्त झाली. कसली सिद्धी प्राप्त झाली? म्हणे अदृश्य होण्याची सिद्धी प्राप्त झाली. ते काय असतं? म्हणे जेव्हापासून पैसे संपले तेव्हापासून मी लोकांना दिसतच नाही. माझे मित्र समोरून जातात, माझ्या नातेवाईक समोरून जातात, मला बघतात पण मी त्यांना दिसतच नाही. त्यामुळे अदृश्य होण्याची सिद्धी. खाली सगळा लॉस झाला. जोपर्यंत पैसा होता खूप लोक यायचे, चिटकून बसायचे. पण जशी कंपनी लॉस झाला, पैसा गेल्यापासून कोणी दिसूनही दिसत नसल्यासारखा करतो. तिथे कंस देखील एवढा प्रेम दाखवत होता, पण जसं कळालं की हा हिचाच पुत्र तुझा वध करणार आहे, लगेच प्रेम संपलं. म्हणजे जोपर्यंत माझ्या इंद्रियभोगाला तो मदत करतो तोपर्यंत प्रेम. माझ्या इंद्रियभोगाला तो अडथळा आणला, माझ्या मौज मजेला हौस मजेला तो अडथळा आणला, प्रेम संपलं. हे खरं प्रेम नाही. कंसाच्या बाबतीमध्ये तसंच घडतं. आणि कंस देवकी वसुदेवांना लगेच ज्या हातामध्ये देवकीच्या रथाचे दोर होते, दुसऱ्या क्षणात देवकीचे केस त्या हातामध्ये होते आणि लगेच दुसऱ्या हातामध्ये तलवार घेऊन देवकीचा शिरच्छेद करण्यासाठी हा कंस तयार होता. बघा, एकीकडे रथ हाकण्यासाठी तयार होता, दुसरीकडे लगेच मुंड उगावला शिरच्छेद करण्यासाठी हा कंस तयार झाला. बघा, अनेक वर्षाचे देवकी आणि कंसाचे बहीण भावाचे संबंध होते, पण एका मिनिटात एका क्षणात संपले. वसुदेव आणि देवकी यांचे संबंध काही मिनिटापूर्वी जोडले गेले. लग्न काही मिनिटापूर्वी झालं होतं. इथे वरवर प्रेम होतं. संबंध जरी 40-25-30 वर्षाचे होते, संपले कंस आणि देवकीचे. पण वसुदेव देवकी यांचा विवाह काही मिनिटापूर्वी झाला, पण प्रेम गाढ निस्वार्थ असल्याने, जबाबदारीचं प्रेम असल्याने वसुदेव पुढे आले आणि कंसाला ते साम दाम दंड भेद वेगळ्या प्रकारे समजावत आहेत. अरे कंस, तू तर शूरवीर क्षत्रिय आहेस, भोजवंशी आहे, तुला तर इंद्र चंद्रसारखे मोठमोठे देवताही आवडत आहेत. तू कसं अशा प्रकारे तिची अजून हळदही सुटलेली नाही, तिची मेहंदी अजून गेलेली नाही आहे, तिचं ही न विवाहाचा बहीण आहे तुझी, कसं तिचा तो वध करू शकतो? आणि म्हणजे साम वेद म्हणजे साम ज्याच्यामध्ये स्तुती आहे, कंसाची स्तुती केली जाते, त्याला साम दाम, तिथे काहीतरी देण्याची गोष्ट केली, दाम दंड, तू जरी तलवार उचलशील, हे यांनी बांगड्या भरलेला नाही आहे, हे पण क्षत्रिय सुद्धा आहे, घमासा युद्ध होईल, सर्व काही विनाश होईल. शेवटी साम दाम दंड भेद. आणि वसुदेव त्यांना सांगतात की हे कंस, तुला देवकीच्या 8व्या पुत्रापासून भीती आहे, देवकीपासून भीती नाहीये. देवकीचा 8वा पुत्र, मग देवकीला कशाला तू मारतोयस? म्हणून देवकीला सोडून दे, मी तुला वचन देतो की देवकीचा 8वा पुत्र मी तुला आणते. तर बघा, वसुदेवांचं कॅरेक्टर, वसुदेवांचं चरित्र इतकं शुद्ध होतं की तिथे कंसासारखा असुरही वसुदेवावर विश्वास ठेवतो आहे. म्हणजे लोक विश्वास आपल्यावर केव्हा ठेवतात? जेव्हा आपलं चरित्र शुद्ध असतं. एक लीडर म्हटल्यानंतर, नेता म्हटल्यानंतर, एक चांगल्या प्रकारचा व्यक्ती म्हटल्यानंतर त्याचं चरित्र किती शुद्ध आहे त्याच्यानुसार लोक जे आहे विश्वास त्याच्यावर ठेवू शकतात. तो वसुदेवाचं चरित्र इतकं शुद्ध होतं की तो कंसासारखा असूनही विश्वास ठेवतो आहे. आणि मग वसुदेव आणि देवकीला सोडून दिलं, ठीक आहे तुमच्या घरी जा, 8वा पुत्र तुम्हाला आणून दे. पण होतं काय, दुसऱ्या दिवशी नारदमुनी येतात. नारदमुनी त्यांना सांगतात, अरे कंस महाराज तुम्ही काय केलं आहे?
आणि काही नाही, आकाशवाणी झाली आणि कंसाने वसुदेवाने वचन दिलं की 8वा पुत्र आणून देईल. तर नारद मुनी, कधी कधी मराठीत नारद मुनीला कळीचा नारद म्हणतात. ॲक्च्युली ते चुकीचं आहे. नारद मुनी कळ लावणारे नाही आहेत. नारद मुनीजी सारखे संत जे आहेत हे भगवानचं दर्शन करण्यासाठी इतकी आतुर आहे, इतकी तीव्रता त्यांच्या मनामध्ये आहे की ते भगवंताशिवाय राहू शकत नाही. म्हणून किती लवकरात लवकर भगवंत येतील त्यासाठी नारद मुनी तिथे सांगतायत. जसं चातक पक्षी असतो ना, चातक पक्षी हा फक्त स्वाती नक्षत्राचे पावसाचे थेंब पित असतो, परंतु वर्षभर पाऊस चालतो पण कधी चातक पक्षी पाणी पित नाही. मोठमोठे सागर असतील, तलाव असतील, नद्या वाहत असतील, पाणी पिला नाही. जेव्हा ते स्वाती नक्षत्रात पाऊस पडतो तेव्हाच ते थेंब चातक पक्षी पितो. तसे हे जे संत असतात त्यांचं फक्त एकच ध्येय असतं, कधी भगवान येतील, कधी त्यांचं दर्शन घेऊ, कधी त्यांच्या लीलांचं प्राकट्य होतील, कधी त्यांच्या लीलांनी बघू शकेल. हे संतांचा भाव असतो. आणि म्हणून नारद मुनी विचार करतात, हे सर असं चांगलं चालत राहिलं तर भगवंत लवकर कशाला येते. म्हणून नारद मुनी आले, कंसाला सांगतात, अरे कंस महाराज, तू खुशाल त्यांना सोडून दिलं, तुला माहिती आहे. थोडं पुढे सरका, बरेच मंदिर अजून मागे येथे आहे वाटतं, मागे जागा कमी आहे. थोडं पुढे सरका, भरपूर जागा कमी आहे, जेणेकरून मागे येणारे मंदिर मागे बसू शकतो. सरळ पुढे सरका. तर नारद मुनी सांगतात की कंस बघ, तुला मारणारा कोण आहे? विष्णू. तर देवकीच्या गर्भामध्ये जे 8वा पुत्र जे आहे स्थापन करणारा सुद्धा विष्णू आहे. म्हणून आता एक कमळाचं फोड घेतलं नारद मुनी आणि सांगितलं, ही पहिली पकड, 1 2 3 4 5 6 7 8. इथून मोजलं तर ही 8वी, इथून मोजलं तर ही 8वी, 5व्या पासून मोजलं तर ही 8वी. मग पहिला 8वा पुत्र आहे, दुसरा 8वा पुत्र आहे, याची काय गॅरंटी आहे का? नाही. त्याच्यामुळे तू अशा प्रकारे सोडून दिलं तर कोणी 8वा पुत्र दुसरा म्हणून येईल आणि तो तुझा वर होईल. अच्छा, तर मी काही विचारच केला नव्हता. आणि कंसाने परत वसुदेव देवकींना विचार करावा. देवकीला 6 पुत्र तिच्या डोळ्यासमोर मृत होताना बघावे लागले. एक एक पुत्राचा जन्म होतो आहे आणि वसुदेव कंस पायाला पकडून तिच्या डोळ्यासमोर ठिकऱ्या ठिकऱ्या होताने देवकीला बघावं लागलं. एक पुत्र आपल्या, एक मर्त्य जगामध्ये सुद्धा एक पुत्र जर आपल्या जीवनातून गेला तर ते भयंकर असतं. आयुष्यभर विसरता येत नाही का माझ्यासाठी. तो विचार कर, देवीला 6 पुत्रांना मर्दाने बघावं लागलं. म्हणजे भगवंताला जेव्हा आपण धारण करण्याचा विचार करतो, संघर्ष, कष्ट, दुःख याला समोर जाण्याची आपली तयारी असतात. हे देवीच्या जीवनात आपण बघू शकतो. भगवंत 8व्या पुत्राच्या रूपामध्ये प्रकट होण्याबरोबर 7वा गर्भ जो आहे देवीचा, हे बलरामजी त्यांना पाठवलं जातं. आणि भगवान श्रीकृष्ण गोलोकधाममध्ये योग मायाला बोलवतात, सांगतात की आणि खाली जा, देवकीचा जो 7वा गर्भ आहे त्या 7व्या गर्भाला तू रोहिणीचा गर्भ, रोहिणीच्या गर्भामध्ये स्थलांतरित कर. आणि हे केल्याने त्यांचं नाव असेल संघर्ष. म्हणजे बघा, भगवंत हे आपले मोठे भाऊ बलरामजी ते प्रकट होण्याअगोदर त्यांचं नामकरण करत आहेत. त्यांचं नाव असेल संघर्ष. ते आतापर्यंत हा अनेक शोध लागले. हा शोध कधी लागला नाही की एका गर्भातून तो गर्भ दुसऱ्या गर्भामध्ये स्थलांतरित. अनेक प्रकारच्या टेस्ट बेबी, अनेक प्रकारच्या बेबी आल्या, पण हा कधी प्रकार अजून झालेला नाही की देवकीचा गर्भ जो आहे रोहिणीच्या गर्भामध्ये स्थलांतरित करण्यात. आणि
तिथे हे जे 6 पुत्र जे आहेत हे आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला भगवंताला प्रकट करायचं असेल तर 6 अनर्थ जे आहेत ते काढणं आवश्यक असतं. 6 अनर्थ कुठले आहेत? अनर्थ जे आपल्या जीवनामध्ये कामाचे नाही, त्याला काही अर्थ नाहीये, त्याला म्हणतात अनर्थ. तर हे 6 अनर्थ काढून अर्थप्राप्ती म्हणजे कृष्ण आपल्या हृदयामध्ये प्रकट करतो. त्यामुळे अर्थप्राप्ती, अनर्थ निवृत्ती आणि अर्थप्राप्ती. अनर्थ कुठले? काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, ईर्ष्या, द्वेष हे जे आहे अनर्थ आहेत, हे मनुष्य जीवनामध्ये भक्तीमध्ये प्रगती करण्यासाठी अडथळे आहेत. पण ज्यावेळेस कोणी भगवंताला धारण करू इच्छितो आपल्या हृदयामध्ये, ते अनर्थांना दूर करावं लागतं. आणि म्हणून भगवंत येतात ह्या जगामध्ये आणि इथे येऊन इतक्या सुंदर सुंदर लीला करतात. या लीलांकडे जेव्हा त्याचं श्रवण करतो, ऐकतो, त्यामुळे का यस्यावि श्रूयमाणाया कृष्ण परम पुरुषे भक्ती उत्पत्ते पुंसा शोक मोह व्याप. भगवान यस्या श्रूयमाणाया, भगवंताचे लीलांचं जेव्हा कोणी श्रवण करतो त्यावेळेस हे आपल्या हृदयामध्ये कृष्ण भक्ती निर्माण होते. आणि कृष्ण भक्ती निर्माण झाल्याने शोक, मोह, भय आपोआपच कमी होतात. तर भगवान कसे प्रकट होतात? जनन म्हणजे अगोदर वसुदेवाच्या मनात प्रवेश करतात. वसुदेवाच्या मनातून भगवान देवकीच्या मनामध्ये मग पुढे उदरामध्ये प्रवेश करतात. आणि जेव्हा भगवान प्रकट होतात तर प्रकट होण्या अगोदर सर्व ग्रह, नक्षत्र, तिथी सगळं एकदम योग्य ठिकाणी केव्हा प्रकट झाले? भाद्रपद महिना, कृष्ण पक्ष, अष्टमी आणि किती वाजता? रात्री 12 वाजता. त्या सगळ्या रात्री 12 वाजता म्हणजे अशुभ गोष्टी म्हटल्या जातात. अशुभ, पण भगवंत सगळ्या अशा गोष्टीमध्ये प्रकट होऊन सगळ्यांना शुद्ध करून टाकतात, सगळ्यांना शुभ करून टाकताय. आणि शुभ करणं म्हणजे आपण बघतो की जर आपल्याला समजा आज जाऊन पंतप्रधानांना भेटायचं आहे, आपल्याला सगळ्या पार वॉचमॅन पासून सगळ्यांना ॲडजस्ट करत जावं लागणार आहे. पण पंतप्रधान म्हटले की मला विक्रमगडमध्ये यायचं आहे, का होईल? सगळे आपापल्या ठिकाणी जाऊन उभे राहते ना, कुणाला विचारावं लागणार की तू इथे उभा राहा, सगळेजण आपापल्या ठिकाणी उभे राहणार आहे. तसे कृष्ण प्रकट होणार म्हटल्यावर मग तिथे चंद्र असेल, राहू असेल, सर्व नक्षत्र, सर्व तिथी एकदम शुभ ठिकाणी येऊन स्थित होत आहेत. आणि भगवान श्रीकृष्ण जेव्हा प्रकट होतात तर तिथे अनेक देवता सुद्धा, तसं तर कंसाने अंधार कोठडीमध्ये ठेवलं होतं, पण त्या अंधार कोठडीमध्ये त्यांना तिथे अचानक एवढा प्रकाश का पडतो आहे? कंस तिथे आल्याने देवकीला भीती वाटायची, पण जेव्हा कृष्ण देवकीच्या हृदयामध्ये उदरामध्ये प्रकट झाले तर तिच्यापासून असा काही प्रकाश निघू लागला की तो अंधार कोठडी प्रकाशने होऊ लागली. तिथे कुजबुजण्याचा आवाज येऊ लागला. म्हणजे काय? सर्व देवता येऊन तिथे वंदन करत होत्या, प्रार्थना करत होत्या. तर जनन, वर्णन, वंदन सर्व देवता, इंद्र, चंद्र, ब्रह्माजी स्वयं येऊन तिथे प्रार्थना करतायत, वंदन करतायत. आणि मग जेव्हा भगवंत प्रकट होतात तर सर्वप्रथम भगवान जेव्हा प्रकट होतात चतुर्भुज रूपामध्ये प्रकट होतात. चतुर्भुज रूपामध्ये याच्यासाठी शंख, चक्र, गदा आणि पद्म. भगवंत चतुर्भुज रूप 4 गोष्टी कशासाठी आहे? 2 भक्तांसाठी आहे आणि 2 असुरांसाठी आहे. शंख, चक्र, गदा आणि पद्म. शंख आणि पद्म म्हणजे कमळ हे भक्तांसाठी आहे. शंखाद्वारे, कमळाद्वारे आशीर्वाद देत आहेत, शंखाद्वारे सर्व अनिष्ट दूर करतायत. आणि चक्र आणि गदा जे आहे असुरांसाठी. कशासाठी? सुदर्शनद्वारे शिशुपालचा वध केला, गदेद्वारे अनेक असुरांचा वध केला. तर हे
भगवान शंख चक्र गदा घेऊन परत प्रकट होत आहे. आता का चतुर्भुज रूपामध्ये प्रकट झाले? कारण भगवंताला वाटत होतं की देवीला 6 पुत्रांना माताने बघावं लागतं. हे भयंकर भय देवीच्या मनामध्ये कंसाबद्दल आहे. तर देवीचं भय दूर करावं, देवीच्या मनातली भीती दूर करावी. मला जर अशा शंख चक्र चतुर्भुज रूपामध्ये विष्णू रूपामध्ये बघितलं, कदाचित देवीची भीती निघून जाईल. पण जेव्हा भगवान प्रकट होतात चतुर्भुज रूपामध्ये, देवी काय म्हणते, हे भगवंता, तुम्ही या चतुर्भुज रूपामध्ये एवढ्या मोठ्या रूपामध्ये प्रकट झाला आहात, हा कंस येईल आणि तुम्हाला मारेल. ते बाळ स्वरूप प्रकट करा, जेणेकरून पदराखाली झाकू शकेल आणि कंसापासून तुम्हाला रक्षण करू शकेल. जय दादा श्याम सुंदर भगवान. तर त्यावेळेस तिला तिच्या प्रेमाला पुरस्कार देण्यासाठी, तिच्या प्रेमाला प्रतिसाद देण्यासाठी भगवान कृष्ण जे चतुर्भुज रूपात प्रकट झाले, तिची भीती दूर करण्यासाठी ते आता बाण स्वरूपामध्ये प्रकट होत आहेत आणि सांगतात की मला इथून तुम्ही आता गोकुळमध्ये घेऊन जा. गोकुळमध्ये घेऊन जाण्यासाठी जेव्हा सांगितलं जातं आणि सांत्वन याच्या पुढे आता भय राखण्याची आवश्यकता नाही, सर्व कष्ट तुमचे आता दूर होणार आहे. सांत्वन म्हणजे तिचं भय, अनेक प्रकारची दुःख झाली आहे, सांत्वना दिले तर भगवान. आणि मग शेवटी गमन, जनन वर्णन वंदन सांत्वन आणि मग गमन. तर ते सांगतात की मला तुम्ही गोकुळमध्ये घेऊन जा. जसे वसुदेव, बघा भगवान जेव्हा गोकुळमध्ये घेऊन जा, वसुदेव हा प्रश्न करत नाही की मला तर बेड्या घातलेल्या आहे, ही अंधार कोठडी आहे, एवढे मोठमोठे लोखंडाचे दरवाजे आहेत, हजारो पहारेकरी झोपलेले उभे आहेत तिथे, कसं मी तुला घेऊन जाऊ गोकुळमध्ये? प्रश्न करत नाही. का? भगवंताच्या शब्दावर विश्वास. म्हणून मनुष्याचा ह्या भगवंताच्या शब्दावर विश्वास असणं खूप आवश्यक आहे. आपण भौतिक जगामध्ये सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवतो. तुम्ही जर इथे रस्त्याने येता विक्रमगडला सांगितलं की हे कार्यालय कुठे आहे, तिथे कार्यक्रम आहे, तर सरळ जा, लेफ्टला वळा, तिथे आहे. आयुष्यात पहिल्या भेटलेल्या माणसावर आपण विश्वास ठेवतो. किंवा न्हाव्याकडे गेलो ना, तर न्हावी आपलं डोकं धरतो आणि केस कापतो. आपण विश्वास ठेवतो त्या केसच कापणार आहे, मान नाही कापणार. विश्वास ठेवतो म्हणजे प्रत्येक गोष्टीवर आपण विश्वास ठेवतो त्या जगामध्ये. पण जिथे गीतेचा प्रश्न आला, भगवंताचा प्रश्न आला, मी का भगवंताचा विश्वास ठेवतो, मी का शास्त्रावर विश्वास ठेवतो, भगवंत आहेच कशावरून नाही, तिथे आपण भगवंत गीतेमध्ये भागवतामध्ये स्पष्ट वर्णन करताय ते कुठे राहत आहे. सूर्यो न शांत पावता यद्गत्वा निवर्तन धाम परम म्हणून, माझं परम धाम आहे, असं धाम आहे जिथे सूर्यचंद्राची अग्नीची आवश्यकता नाही. चिंतामणी प्रखर सत्य सुखल वृक्ष असं एक भगवत धाम आहे, गोलोक धाम आहे. परंतु अनेक वेळेस विश्वास ठेवला. म्हणून हे शास्त्र जे आहे भगवान शब्द आहे आणि त्यांच्यावर विश्वास ठेवल्याने व्यक्ती जो आहे भक्तीमध्ये प्रगती करण्यासाठी म्हणत. तिथे वसुदेव विश्वास ठेवतात की कृष्णाला जसे आता बाहेर घेऊन निघायचं आहे, बेड्या पडलेल्या आहेत, तरी पण जसं छातीचे धरतात, जसं छातीचे धरतात लगेच बेड्या भरून पडतात. कृष्णाने जसं छातीला धरलं बेड्या भरून पडल्या. म्हणजे काय काय याच्यातून सांगतायत आचार्य की जेव्हा आपण भगवानला आपल्या हृदयाशी धरतो, ह्या जगाने बंधनं उठतात. कुणी म्हणून मला तर काही बंधन नाहीये, कुठं बांधलं गेलेलं नाहीये. अदृश्य बंधनं प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहेत. कुठले अदृश्य बंधन आहेत? सत्वगुण, रजगुण, तमगुण. ह्या रजगुणाची बेडी आहे, तमगुणाची बेडी आहे, सत्वगुणाची बेडी आहे, अनेक प्रकारचे व्यसनांच्या बेडी आहेत. ह्या जगातील जे आसक्ती आहे त्याच्या बेड्या आहेत. त्याच्याने व्यक्ती बांधला गेल्या आहे जगामध्ये. अनेक वेळेस कधी कधी
ह्या जगामध्ये आपण बघतो सत्संग करतो सगळ्या करतो, ह्या जगातली आसक्ती सोडणं खूप कठीण होतं. मग का ह्या आसक्तीच्या बेड्या ज्या आहेत पडलेल्या आहेत, आपणच त्याला आपल्या स्वतःला बांधून ठेवलेलं आहे. कोणी बांधलेलं नाहीये. जोपर्यंत आपण म्हणत नाही की माझी गाडी आहे, गाडी म्हणत नाही की मी तुझी आहे. ह्या जगामध्ये प्रत्येक गोष्ट आपण म्हणतोय माझं आहे, ते आपल्याला म्हणत नाही की मी तुझं आहे. ह्या जगामध्ये अशा प्रकारे बांधला गेलेला आहे. जेव्हा कृष्णांना आपण हृदयामध्ये धारण करतो, ही आसक्तीची बेडी जी आहे भरून पडते. जसे द्वारापर्यंत पोहोचतात, द्वार खुलतात. जसे द्वारातून बाहेर पडतात, सगळे पहारेकरी, हजारो पहारेकरी गाढ झोपतात, अक्षरशः घुरायला लागतात. आणि वसुदेव कृष्णाला घेऊन पुढे निघतायत. जसे पुढे निघतायत, अनंत शेष विचार करतायत की मुसळधार पाऊस पडतो आहे आणि रात्रीचे 12 वाजले. विक्रमगड म्हणले सगळे छत्र्यांची दुकानं पण बंद आहे. अनंत शेष विचार करतायत की भगवंतावर छत्र नाही, मुसळधार पाऊस पडतोय. आणि हा मुसळधार पाऊस का पडतो आहे, तर आपण महाराज पुरस्कार सांगताय, जैति जैति मेघ श्यामल कोमला. मेघ वर्ण आहे भगवंताचा. भगवंताचा मेघ वर्ण सावळा रंग आहे. भगवंताचा रंग कसा आहे, सावळा आहे. श्रील प्रभुपाद एकदा आफ्रिकेमध्ये प्रवचन देत असताना श्रील प्रभुपाद सांगतात कृष्णा इज ब्लॅक. तर आफ्रिकेमध्ये सगळे लोक निग्रो असतात ना, एकदम काळे एकदम असतात. तर सगळ्यांना बरोबर कृष्णा इज ब्लॅक, आपल्यासारखे कृष्ण काळे आहेत, कॉलर टाईप करायला लागले. श्रील प्रभुपाद म्हणजे कृष्ण इज ब्लॅक बट नॉट लाईक यू. कृष्ण काळे आहेत पण तुमच्यासारखे नाही आहे. तर इंग्रजीमध्ये सावळ्याला शब्दच नाही आहे. सावळ्याला शब्द नाही, त्याला ब्लॅकच म्हणतात. सावळ्याला पण ब्लॅकच म्हणतात. म्हणून पण इथे भगवानचा रंग कसा, मेघ श्याम, मेघ वर्ण आहे. जसे सुरुवातीला पावसाचे ढग असतात, सावळा रंग भगवंताचा आहे. आणि मेघ ढगाने एवढा आनंद होतो, कृष्ण आमचा रंग घेऊन आलेले आहे, आमचा रंग धारण करून कृष्ण प्रकट झालेले आहे. या ढगाने एवढा आनंद होतो, त्याची आनंदाश्रूमध्ये मुसळधार पोहोचतो. आणि का मुसळधार वर्षा होते, तर अनंत शेष विचार करता की छत्रीला अनंत शेष मागे जातात आणि आपला फणाद्वारे जे आहे वसुदेवांच्या वर आणि कृष्णांच्यावर छत्री धरतात. असे फण उभा करतात आणि वसुदेवांना माहीत नाही, मागे छत्र धरून चाललेत अनंत शेष. जसे यमुनेजवळ पोचतायत, यमुनेला दुथडी भरून पूर आलेला आहे. इतका पूर आलेला आहे, दुथडी भरून यमुना वाहते आहे आणि लाटा बाहेर येतात. त्या किनाऱ्याच्या बाहेर लाटा येत आहेत आणि लाटांद्वारे ती यमुना सांगते वसुदेवांना आत येऊ नका. वसुदेवांना सांगत नाही आत येऊ नका, ती सांगते की तुमच्या मागे जो आहे ना त्याला आत आणू नका, तुम्ही या. कृष्णाला घेऊन तुम्ही आत या, पण तो मागे तो साप आहे ना, कारण की माझ्यामध्ये अगोदरच एक साप तो काली आहे. तो काली अगोदरच माझ्यामध्ये तो विष सगळं विष करून ठेवलेला आहे. तुम्ही आता हा नवीन आणि दुसरा साप येऊ नका, त्याला मागेच ठेवा, तुम्ही फक्त आत या. अशा प्रकारे यमुना दुथडी करून लाटांद्वारे मुसळते आहे, उफाणते आहे. वसुदेव यमुनेमध्ये प्रवेश करतात. जसा ते प्रवेश करतात, यमुना कमरेपर्यंत पाणी, खांद्यापर्यंत पाणी, फार वसुदेवांच्या डोक्याच्या वर पाणी जात आहे. वसुदेव कृष्णांना हातात वर धरून चालताय, यमुनेमध्ये चालले. हा तर कृष्णाने सांगितले होते की मला गोकुळात पोहोचवायचं आहे. तो विश्वास, जर माणसामध्ये जर विश्वास असेल ना, हा डोंगर पलीकडे करू शकतो. विश्वासाच्या कानमधील स्वामी भक्तिवेदांत श्रील प्रभुपाद इस्कॉन संतांचा आचार्य आहे, त्यांचा आपल्या गुरूंच्या आज्ञेवर एवढा विश्वास होता. 1922 साली भक्तीचा सरस्वती ठाकूर श्रील प्रभुपादांना सांगताय, अभय चरणले तरुण युवक आहे. भक्तिदास सरस्वती ठाकूर सांगतात, तुम्ही तरुण आहात, इंग्रजी जाणणारे आहात, चैतन्य महाप्रभूचा संदेश इंग्रजी भाषेमध्ये सारा जगभर विचारतात. फक्त एकदा सांगितलं
आणि पृथ्वी याच नगराधिग्राम सर्वत्र प्रजा भूगोळा चैतन्य महाप्रभूचे आकाश भविष्यवाणी आहे. याच्यावर एवढा विश्वास श्रील प्रभुपादांचा. 70 वर्षाच्या वयामध्ये श्रील प्रभुपाद वृंदावनमध्ये जिथे लोक म्हातारपण घालवण्यासाठी जातात तिथून श्रील प्रभुपाद बाहेर पडले. जलदूत ते जहाज आहे मालवाहू त्याच्यातून श्रील प्रभुपाद अमेरिकेला जात आहे. आणि तिथे 70 वर्षाच्या वयामध्ये 12 वर्षामध्ये श्रील प्रभुपाद एक साथ मंदिराची स्थापना करत आहेत. हजारो भक्त बनत आहेत. लाखोच्या संख्येने पुस्तक वितरण होत आहे. फक्त कशाच्या जोरावर विचार करा. 70 वर्षाची व्यक्ती काय करू शकतो? आपल्या गावातून बाहेर जाणं कठीण जातं. आणि त्या गावामध्ये श्रील प्रभुपाद ज्या ठिकाणी ब्राऊन शुगर, ड्रग्स, व्यसन, व्यभिचार हा नॉर्मल गोष्टी आहेत पाश्चात्य देशामध्ये, न्यूयॉर्कसारख्या ठिकाणी आज भारतात त्या कॉमन झालेल्या आहेत. त्यावेळेस त्या काळात तिथे 50 वर्षापूर्वी अमेरिकेत सराफ चालायच्या गोष्टी. फक्त तो फेक विश्वास त्याच्या गुरुंच्या आज्ञेवर विश्वास, चैतन्य महाप्रभूच्या भविष्यवाणी विश्वास, प्रभुपादाने पूर्ण जगामध्ये कृष्ण भावनेचा कायमपणा केला. हा विश्वास वसुदेव भगवंताच्या शब्दावर विश्वास की त्यांना गोकुळात पोचायचा आहे. भगवंताला हाताने पाण्याच्या वर धरण्याचा प्रयत्न करतायत. यमुना आणि उत्पन्न नाटा उसळतायत. शेवटी इतक्या उसळू लागला की एक क्षण असं वाटलं की कृष्ण सटकले की हातात निसरले की हातात. आणि यमुना काय एवढी उसळत होती, का लाटा उफाळत होत्या? कारण यमुना तिला माहिती की हे आत जे प्रवेश करतात वसुदेवांबरोबर जरी बाल स्वरूपात असतील पण माझे स्वामी आहेत, कृष्ण आहेत. भविष्यामध्ये त्यांचा माझा यांच्याशी विवाह होणार आहे. ही यमुना म्हणजेच कालिंदी. ती कलिंद पर्वतावरून येते. यमुनोत्री इथून ती कलिंद पर्वतावरून आलेली कालिंदी तिचा भविष्यामध्ये भगवंताबरोबर होतो. पण ती माझे पती जर माझ्या जवळ येत आहेत, चरण स्पर्श न करता कसं त्यांना पुढे जाऊन देऊ शकतो? म्हणून यमुना ईश्वर आहे, लाटा उफाणत आहेत आणि चरण स्पर्श होताच यमुना दुभंगते आणि वाट हायवे तयार होतो. वसुदेव सरळ चालत गोकुळमध्ये पोहोचतात. यशोदेला तिथे कन्या रत्न प्राप्त झालेला आहे. वसुदेव कृष्णाला तिथे ठेवतात आणि त्या कन्येला घेऊन परत जेव्हा त्याच रस्त्याने कंसाच्या कारागृहामध्ये पोहोचतात आणि जसं तिला छातीशी धरतात लगेच ती कन्या रडू लागते. पहारेकरी उठतात. वसुदेवांच्या बेड्या परत पडतात आणि पहारेकऱ्यांमध्ये स्पर्धा सुरू होते. मी जातो, मी निरोप देतो. हा त्यांना माहीत होतं की कंसाचा वसुदेव देवकीचा 8वा पुत्र कंसाचा वध करणार आहे. 8वा पुत्र इथे जन्माला आलेला आहे. पहिली बातमी जो कोणी कंसाला देईल त्याला मोठं बक्षीस मिळणार. मी जातो ती स्पर्धा चालू आहे. तेवढ्यात कंसापर्यंत हा निरोप पोहोचतो आणि कंस धावत एकदम वेगाने असे पाय आपटतायत की धनिकंप होतो. अशा प्रकारे सर्व पहारेकरी बघतायत. देवकीला भीती वाटते. जसा कंस तिथे पोहोचतो देवकी सांगते, अरे दादा, अरे भाऊ, ही तर कन्या आहे. आकाशवाणी काय झाली होती की माझा 8वा पुत्र तुझा वध करणार आहे. ही तर कन्या आहे, मुलगी आहे. भविष्यात तुझा मुलगा झाला की ही तुझी सून म्हणून तुझ्या घरी सोडून दे, तुला काही करणार नाही. तर अशा प्रकारे जेव्हा ते सांगू लागले तर जेव्हा कंसाने बघितलं आणि ऐकलं की मुलगी आहे, कंस काही क्षण आश्चर्यचकित झाला. तो म्हणाला, आतापर्यंत ऐकलं होतं की माणसं खोटं बोलतात. काय ऐकलं होतं? खोटं बोलतात की नाही? नाही बोलत, तुमच्याकडे बोलत. तर आतापर्यंत ऐकलं तर माणसं खोटं बोलतात. पण हे आश्चर्य की देवता पण खोटं बोलत आहेत.
आकाशवाणी देवतांनी केली होती की देवकीचा 8वा पुत्र इथे तुझा विनाश करेल, आणि हा 8वा पुत्र झाला आणि ही कन्या झाली. देवतांची आकाशवाणी खोटी ठरली, देवता खोटे बोलत आहेत. पण जे काय असेल तो देवकी विनवते आहे, पण तिच्या हातातून कन्याला हिसकावतो आणि तो असे उचलतो आणि आपटणार त्या दगडावर त्या मुलीला, तेवढ्या ती कन्या त्याच्या हातातून हिसकते. आकाशात जाऊन अष्टभुजा रूप धारण करते आणि त्या अष्टभुजा रूपामध्ये ती देवी प्रकट झालेली आहे. कोण आहे? भगवान कृष्णांची बहीण आहे. जेव्हा आपण नवरात्री साजरी करतो ना, कोण आहे? कृष्णांची बहीण ती देवी आहे. तुमच्या घरात यशोदाचे कृष्ण आहे, यशोदानंदन आहे, आणि कन्या कोण आहे? ते पण यशोदाची कन्याच आहे ना. कोण झाले? ते बहीण झाले ना. तर कृष्णाची बहीण आहे देवी. म्हणून आपण जेव्हा गणेशोत्सव साजरे करतो, नवरात्री उत्सव साजरे करतो, त्याच्यामध्ये नेहमी भजन कीर्तन केलं पाहिजे. पिक्चरचे गाणे लावून नाचलं नाही पाहिजे. कारण की बघा, देवी जर भगवंताची बहीण आहे तर त्या देवीच्या उत्सवामध्ये नवरात्रीमध्ये काय केलं पाहिजे? देवीची भजनं गायला पाहिजे, कृष्णाची भजनं गायला पाहिजे, न की अश्लील गाणे लावून त्याच्यावर नंगा नाच केला पाहिजे. त्याच्याने कुठल्या प्रकारे आपण देवींना भगवंताला प्रसन्न करणार आहे? आज तिथे जन्माष्टमी साजरी होते. कसा उत्सव आहे? अभिषेक, हरिनाम, कथा, कीर्तन, प्रसाद याला म्हणतात उत्सव. हे श्रील प्रभुपादाने दिलेलं आहे. आणि आपल्या वैदिक संस्कृतीमध्ये उत्सव म्हणजेच जे आपल्या भक्ती मार्गामध्ये प्रगतीकरणासाठी उत्साह निर्माण करणार आहे. कारण की भक्तीमध्ये प्रगती करण्यासाठी काय पाहिजे? उत्साह पाहिजे. उत्साहापेक्षा धैर्यात तत्त कर्म प्रवर्तन, उत्साह पाहिजे. तो उत्साह या उत्सवांपासून आपल्याला प्राप्त होतो. तर इथे ज्यावेळेस तो कंस अशा प्रकारे देवी त्याला सांगते की तुला हे मूर्ख कंस, तुला मारणारा पुत्र हा अगोदरच धरातलावर प्रकट झालेला आहे. तुझा विनाश करण्यासाठी तो अगोदरच आलेला आहे. आणि मग आपण बघतो कशा प्रकारे तेथे कंस अनेक प्रकारचे असुर पाठवतो. फक्त कृष्ण 6 दिवसाचे आहे आणि कंस पूतनेला पाठवतो. पूतना ही तिच्या पूर्वजीवनामध्ये बली महाराजांची बहीण रत्नमाला. जेव्हा बली महाराजांकडे वामनदेव आले तर वामनदेवांचं इतकं सुंदर स्वरूप होतं. बली महाराज जेव्हा ते बटू रामाच्या पामध्ये पोहोचले भिक्षा घेण्यासाठी, जसे ते पोहोचले इतकं सुंदर स्वरूप होतं. ते रत्नमाला बघताच ती म्हणते, मनात विचार करते, असा पुत्र जर जन्माला आला मला किती आनंद होईल, असा पुत्र मला हवा. रत्नमालाने इच्छा केली. आणि नंतर मग जेव्हा वामनदेवाने विराट स्वरूप धारण केलं आणि एक 3 पावलामध्ये पूर्ण भौतिक जगत, वैकुंठ जगत सर्व मागून टाकलं. 3रं पाऊल ठेवण्यासाठी काही नाही. मग बली महाराजांच्या मस्तकावर पाऊल ठेवून त्यांना अशोक रूपात पाठवलं. रत्नमाला मनात म्हणते, अशा मुलाला तर मारलं पाहिजे. म्हणजे त्याच रत्नमालाने 2 इच्छा केल्या. काय इच्छा केली? असा मुलगा पुत्र मला हवा. आणि लगेच त्याला थोड्या वेळाने इच्छा केली, अशा मुलाला तर मारलं पाहिजे. काय सगळं घेऊन टाकलं, हरवून टाकलं बली महाराजांचं. आणि तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान तिला पूतनेचं स्वरूप देते. एका सुंदर अप्सरेच्या रूपामध्ये ती येते आणि यशोदा माता, रोहिणी माता तिथे ते नंद भवनमध्ये आनंदोत्सव झालेला आहे. ही सुंदर अप्सरा देवीच्या रूपामध्ये ती सांगते, माझ्याकडे मला जे दूध आहे हे जर तुम्ही प्राशन केलं, दूध जर केलं, तो माणूस कधी म्हातारा होणार नाही, तो कधी आजारी पडणार नाही, तो शक्तिशाली बनेल, सुंदर बनेल, स्वर्गीय देवी आहे. यशोदा मातेने कुठल्याही आईला वाटतं की माझ्या मुलाला सगळ्यात जास्तीत जास्त चांगल्या गोष्टी प्राप्त व्हाव्या, चांगल्या सुविधा प्राप्त व्हाव्या. तर यशोदाने तिच्या मांडीवर कृष्णाला ठेवलं.
आणि ही पूतना जी देवीच्या रूपात होते ते स्तनपान करू लागले. स्तनांना काळकुट विष लावून आले. हे इतकं भयंकर विष, फक्त त्याचा ओठाला स्पर्श पिण्याची पण गरज नाही, तर ओठाला स्पर्श जरी झाला व्यक्ती खलास होईल. अशा प्रकारचे काळकुट विष लावून ते आले होते. का? आतापर्यंत अनेक मुलांना त्याने मारलं. तिथे कृष्णांना मारण्याच्या उद्देशाने आले. कृष्ण तिचं जेव्हा स्तनपान करू लागले ते काळकुट विष पिलं, तिचं दूधही पिलं आणि तिचे प्राणही शोषले जाऊ लागले. जेव्हा तिचे प्राण शोषले जाऊ लागले तर ती इतक्या वेदना तिला व्हायला लागल्या, ती नंदभवनमधून बाहेर पडली. भगवंताच्या योजनेने त्यांना माहिती होतं भगवंताला जर इतकं तिचं मूळ स्वरूपात ती जर आली, ती 12 मैल उंच होते. किती? 12 मैल उंच एवढी ही पुतना होती. पण तिच्यात रूप बदलून आली होती. भगवंताला माहिती आहे हे जर 12 मैल एवढं मोठं रूप जर नंदभवनमध्ये प्रकट झालं, सगळे ब्रजवासी घाबरून जाते, रडायला लागते. तर हे यांच्या ब्रजवासियांना काही संकट येऊ नये म्हणून भगवंत बराबर त्याला अशी बुद्धी देतात, नंदभवनमध्ये बाहेर पडते. आणि जसे की त्या वृंदावन आणि मथुरेच्या मध्ये एक सुंदर मोठा बगीचा असतो कंसाचा, बराबर ते भगवंतीला त्या बगीच्याजवळ घेऊन जातात. जे प्राण शोषतात आणि ती धाड खाली कोसळते. तर जशी ती खाली कोसळते तर पूर्ण कंसाचा तो इतका प्रिय असलेला बगीचा असतो तो ध्वस्त होऊन जातो. भगवंत एका कार्याने त्याने कार्य करत येतात. आणि मग अशा प्रकारे पोचण्याचा तिथे फक्त कशाद्वारे? ओठांद्वारे भगवंताने पोचण्याचा जेव्हा तृणावर येतो इतका भयंकर तो असतो, इतका वाळवटाच्या रूपामध्ये येतो. भगवंत फक्त 1 महिन्याचे असतात आणि तो तृणावर असा भगवंताला त्या वाळवटमध्ये उचलतो, उंच उंच घेऊन जातो. भगवंताला मजा वाटते, कारण की आतापर्यंत भगवंताने गोपींच्या यशोदाच्या कडेवरच फिरले होते, किंवा वृंदावन खालूनच बघितलं होतं. ज्यावेळेस तृणावर वर घेऊन गेला भगवंत आणि वर घेऊन जाले आणि वर घेऊन जात. का? पूर्ण वृंदावनचं एअर व्ह्यू त्याला आता बघायला मिळतो. वरून वृंदावन कसं दिसतंय, दूरहून एकदम कसं दिसतंय हे भगवंत बघण्यामध्ये आनंद घेत आहेत. बघा लहान मुलं असतात ना, त्यांना तुम्ही असं बोटा धरून चालवलं ना, 2-4 पावलं चालतील आणि नंतर कडेवर घे. त्यांना खाली चालवू शकत नाही मुलं, त्यांना लगेच कडेवर घ्यायचं असतं, खांद्यावर घ्यायचं, त्यांना नेहमी वरच जायचं असतं. तर भगवंत इथे उंच उंच जात आहेत, आनंद वाटतोय. आणि मग सर्व वृंदावन बघून झाल्यावर कुठे कुठे काय काय लीला करायचे आहे सगळं बघून घेतलं. आणि मग फक्त 2 बोटं जे आहेत तृणावरच्या गळ्याला लावले आणि दाबले. जसं दाबले 2 बोटं, गळा चेकला आणि तृणावर खलास होऊन इतका उंचावून कोसळला की त्या मस्कऱ्या फिकऱ्या झाल्या, डोळे उघडं बाहेर पडले, रक्ताच्या उलट्या करू लागला आणि तृणावर खलास. म्हणजे भगवंत मेघ श्यामल कोमल, इतकं कोमल अंग आहे भगवंताचं. परंतु इतकं कोमल नंद महाराज त्या गोपी जेव्हा भगवंताला कडेवर घ्यायच्या तर कधी कधी भगवंताचे त्या गोपीची बोटं जे आहेत भगवंत शरीरामध्ये उमटायचे असे. खरं कधी कधी आपल्याला एखादी गोष्ट लागली ना एकदम ते बोट उमटत आहे, तसं भगवंताचं आल्हाद उचललं तरी बोटं असे भगवंताच्या अंगावर उमटायचे. इतकं भगवान अंग जे आहे कोमल अंग, हे श्यामल कोमल अंग आहे. पण त्याबरोबर भगवंत कसे आहे पृथ्वी भार नाश, पण ते पृथ्वीचा भार नाश करणारे सुद्धा आहे. म्हणजे जेव्हा भगवंत अशा प्रकारे एका बाजूला कोमल अंग आहे, एका बाजूला पृथ्वीचा भार नाश करणारे आहे. म्हणून हा जो जन्माष्टमी उत्सव आहे, कधी कधी आपल्याला वाटतं की काही गोष्टी शुभ आहे, अशुभ आहे. शुभ अशुभ जसं त्या सुंदर याच्यामध्ये वर्णन करतात नारदनी की तद्दिनम दुर्दिनम म्हणणे, मेघ चामनम दुर्दिनम म्हणणे, यद दिनम कृष्ण संकलाप कथा पियुष वर्ष. की शुभ अशुभ काही नाही. ज्यावेळेस आपण कुठे म्हणेल की अरे खूप 8 दिवस झाले ढग आहेत, वातावरण अशुभ झालंय किंवा एकदम दमट झालेलं आहे,
किंवा सूर्य दिसत नाहीये किंवा काही लॉस झालाय, हे अशुभ नाही. अशुभ काय आहे? यद दिनम कृष्ण संपलापन तथा पीयूष वर्जिता. कृष्ण संपलापन, भगवान कृष्णाचे, भगवान श्रीरामचंद्राचे, विठ्ठलाची कथा वर्जित करणे, कथा श्रवणापासून दूर राहणे सगळ्यात अशुभ गोष्ट आहे. म्हणून म्हटलं की यासाठी केला होता अट्टहास, रामकृष्ण म्हटला जाओ जाओ माझे प्राण. की आपला हा सर्व जीवनाचा जो अट्टहास जो आहे, अंतकाळी मामे स्मरण कर. अंतकाळी आपण भगवानाचं स्मरण करू शकतो. केव्हा होईल? ज्यावेळेस अशा उत्सवांद्वारे आपण उत्साह घेऊ आणि नियमितपणे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, अशा प्रकारे नियमित नामस्मरण करू. त्या नामस्मरणाद्वारे चित्त शुद्ध होतं. तसं श्रील प्रभुपाद संत जनार्दन आंतरराष्ट्रीय कृष्ण भावना संत, कृष्ण भावना ही आपली मूळ भावना कृष्ण भावना आहे. पण आता सध्या जे आहे ही कलुषित झाली आहे. काम, क्रोध, ईर्ष्या याच्यामुळे कलुषित झालेली आहे. आपण जेव्हा नामस्मरण करू, ही भावना जी आहे परत कृष्णमय बनण्यासाठी मदत होईल. आणि त्याचाच उद्देश आहे की जन्माष्टमी साजरी करणे. जन्माष्टमी साजरी करणे म्हणजे भगवान स्मरण करणं, सेवा करणं. मी बघतोय सकाळपासून भक्त जे इथे एकत्र आलेले आहेत आणि कोणी स्वयंपाक करताय, कोणी भाजी करताय, कोणी इथे साफसफाई करत आहे, तयारी करत आहे. शेकडो भक्त जे आहे इथे एकत्र येऊन सेवा करतात. सेवा केल्याने काय होत आहे? भगवान आपलं हृदय शुद्ध होतं, भगवानच्या बद्दल आसक्ती निर्माण होते. हा मुख्य उद्देश आहे जन्माष्टमी साजरी करणं. म्हणजे आपल्या हृदयामध्ये कृष्णाला धारण करणं. आणि कृष्णाला धारण केल्याने काय होतं? अर्थ प्राप्ती होते आणि अनर्थ जे आहे आपापच आपल्या जन्मात निघून जातात. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.